हे बघा, मी नाश्त्याला शेव बनवलेली आहे, अशी अत्तल शेव दुधातली. ते आता आम्ही खातो आणि जातो मच्छी आणायला. तर मी आता निघाली दिवाळीला जायला मच्छीसाठी. माझ्यासोबत आमचे हे आणि मी, आम्ही दोघंजण चाललो. ही बकेट आणतो मी, वास नको याला गाडीत म्हणून. पाणी बघा आमच्या थाळीमध्ये किती सजलंय. दोन्ही साईडला आहे थाळी. आता आम्ही मार्केटला पोचलो. आतमध्ये गेल्यावर समजेल आपल्याला किती मच्छी आली आणि काय काय आलंय ते समजेल. सुरमई बघ किती मोठी ना. ही किती किलोची असेल सुरमई? सुरमई किती किलोची असली? 15 किलो 700 ग्राम. सुरमई घेतो म्हणजे कसं रात्री सांगतात ना काय काय ते काहीच नाही सांगितलं. इथे भाजी घ्यायला आलो मी. भाजी वगैरे घेतली पूर्ण. तर अशा प्रकारचे फळे आणलेले आहेत आणि ही भाजी आहे सर्व. आणि मच्छी काय काय आणली ती दाखवली तुम्हाला. तर ही सुरमई आणलेली आहे. ही आहे 1.5 किलोची सुरमई. एवढ्या तुकड्या पडल्यात. आणि ही 1.5 किलो कोलंबी आहे आणि ही अर्धा किलो. ही आम्हाला घरात आणली. आणि आता ही संध्याकाळी एकत्र जेवण करू त्यासाठी जेवण आणलेलं आहे. मच्छी आणलेली आहे. तर चला मी साफ करते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते सध्या, कारण ही संध्याकाळी लागणार आहे. ह्याला मॅरिनेट करून ठेवते. ही अशी सुरमईची तुकडी मी साफ करून घेतलेली आहे. आता ही मॅरिनेट करून ठेवते, म्हणजे संध्याकाळला मस्त मसाला रुजेल त्याच्यामध्ये. ती मीठ घालते. असं मीठ घातलंय. हळद जास्त तुकडे म्हणून जास्त थोडी. आणि आता मसाला घालते. आला लसूण वगैरे ते नाही घालत नाही. त्याच्यात तेल घालते थोडा. तर मिक्स करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे तुकडी. आता या डब्यामध्ये मी भरून ठेवते. किती राहतात माहिती नाही आता याच्यात. भरून ठेवते अशा. तर आता बाकीच्या ह्याच्यात ठेवते. आणि आमची मुलं हे काही तुकडी वगैरे खाणार नाही, ती फक्त कोलंबीच खातील. त्यामुळे हे तरी पण 13-14 तुकडे आहेत. हे आहे सुरमईची गाबोली म्हणजे अंडा. ते आता मी घरात इथे जेवायला बनवते, फ्राय करते थोडे. त्यासाठी घेऊया आपण
मीठ, थोडासा मसाला आणि हळद. आणि पण आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. मी हाच परात वापरला आहे कारण याच्यामध्येच आता मॅरिनेट करून ठेवलेले आहे. पण हे असं राहू द्यात आहे. तर कोलबी साफ करते. मला सिनोला स्कूलमध्ये पण सोडायचं आहे, तर मी इथे आता पटापट कोलबी साफ करून घेते. त्याला असं जेवण टिफिनवर असं लसलशीत बनवूनच देते आणि आम्हाला पण होईल घरात खायला. पूर्ण अशी सोलते कोलबी. इथे बघा मी सर्व मच्छी वगैरे साफ केली आणि इथे हे कोलबीचा परवळ घालून ही एक असा लसलशीत रस्सा बनवला आहे. ही सुरमईची अंडी आणि माशाच्या तुकड्या फ्राय करत ठेवल्या आहेत. इथे आहे माशाचा कालवण आणि इथे भात ठेवला आहे. भात झालेला आहे म्हणजे. तर अशा प्रकारे मी आजचा हा लंच रेडी केला आहे. टिफिनसाठी मी याला भात आणि कोलबीचा तो ग्रेव्ही देणार आहे ती कोलबीची, कारण त्याने मला आज भात सांगितलेला बनवायला. आणि इथे भाजी वगैरे आहे ती मला स्वच्छ करून आता फ्रीजमध्ये ठेवायची आहे. पण त्या अगोदर मी सिनोला स्कूलमध्ये सोडते आणि मगच हे सर्व करते. आता मी सिनोची तयारी करायला घेते. इथे जे कपडे वगैरे घालायचे आहेत. बॅग भरतोस का मला? गुड बॉय हा माझा. मला थोडी हेल्प झाली आणि बॅग वगैरे भरली. आंघोळ वगैरे झाली आत्ताच. आणि इथला रूमचा पण क्लिनिंग मी नंतरच करते. आता याला पहिले स्कूलमध्ये सोडते. मी कपडे वगैरे घालून झाले. आता याला मी जेवण देते. असा इथून खाऊन गेला का बरं मग. तर इथे याची प्लेट आहे ही, त्याच्यामध्ये त्याला जेवण दिलं आहे. घे चल खा पटापट. घे बस येते. ते सिनोचा आमचा टिफिन वगैरे झाला आहे. आता बॅगमध्ये टिफिन वगैरे भरता येईल. चम्मच पण याच्यात ठेवू ना. बॅग वगैरे भरली त्यानेच. आता रेडी ऑटो आलेले हे. घे बॅग. किती हेवी आहे ती बॅग. चल बाय बाय. आता दीदींच्याकडे आली. दीदी भाकरी आहे का? कष्ट इजलं माझं. 3 वाजता यायचं ना पण. ताई पिठोरीची तयारी काय मग? हांदाय का तुम्ही? हांदाय ना. मी मच्छी आणली, सुरमई मॅरिनेट केली, काय आली डाल बिल वाटून ठेवली. संध्याकाळ किती 3 वाजता घ्यावाचा ना पण. हा झाला का? साफसफाई पण झाली. आमचा काय चाललंय लोलते वाटतं. अशीच चालणार संध्याकाळ. तर मी आता वरती आली सिनोला सोडून आणि दीदींच्याकडची भाकरी आणली. आम्ही एकमेकींच्याकडं अशी काय जर घाई वगैरे झाली की आम्ही एकमेकींना अशी मदत करतो. कधी मी त्यांना भाकरी देते, कधी त्या आम्हाला देतात. म्हणजे तिघीजणी आम्ही अशा वाटून घेत असतो एकमेकीला, म्हणजे हेल्प करत असतो. तर आता चला हे सर्व क्लीन वगैरे करते. आता मी डायरेक्ट पिठोरीचाच आमचा दाखवते. आता हे काय सगळं जेवायचं आहे वगैरे, त्याच्यामुळे हे नाही दाखवी, डायरेक्ट पिठोरीचा दाखवते. तर असा आजचा मेनू आहे दुपारचा. झाली सुरुवात? झाली आता जस्ट. पण आता चालू तुझीच वाट बघतो आणि ताईंची. काय केलं ताई पण आल्या. चव ठेवते घटल ती त्याचं लागल. चहा ठेवलाय का आपल्याला? चहा पण ठेवलाय. बरं चहा करायचा पहिला ठेवलं बरं. चहा ठेवते. चहा घ्या चला. चहा घ्या चला. मी इथं मच्छीचं येत आई काढा या यांशी हो.
हे बघ हे मॅरिनेट केलेलं आहे. आता नको ना फ्रीज मध्ये ठेवायला. नको तर या गोड पहिले करायचा आहे. पहिला गुळ बनवून घेऊ ये या. मग या ठेवायचा फ्रीजानच. जे मच्छी राहिली उलटा गरम सगळं घेऊ नाही हो. दुसरा द्या मिक्स. मीठ हलद लागेल ना. मसाला बस नाही रे. आता पाणी घेतं का नंतर? आता पाणी नंतर घेते. पहिले चहा पिऊचला ना. ओके. कशाला पाहिजे आपल्याला वड काय ते फुग मोदक बनवायला का. ताई उकलवणे घेतात. फुगे बनवायला फुगे तोपर्यंत आम्ही चहा पितून अगोदर. त्याशिवाय एनर्जी येणार नाही आम्हाला. इथे आता मी पीठ मळते. म्हणजे सगळ्यांची कामं चालू झाली. आम्ही वाटून घेतली कामं सगळी. इथं जरा डाळीचा वाटायला केलता तो आता बरोबर करतात. तरी पण पाणी घेऊन जा सगळं आता इथं मी आता पोळ्यांचा पीठ मळलाय आणि एक पोळी पण इथं बनवली बघा. इथं सुरू ताई आणि आई घेतले फुगे बनवायला. चवीचे फुगे. खोबरं ओल्या नारळाची चव असते त्याचं फुगे. ते घेतले घी वतवाला. मग आता एके बाजूला त्या मी पोळ्या लाटून देईल आणि मग त्या भाजतील. पहिला मी गोडच बनवून घेणार आहोत. नंतर मग जेवणाला सुरुवात करू. चालेल. तर गोड मध्ये आता आम्ही बनवणार आहोत पोळी फुगे आणि फुगा बनवलेला आहे बघा. डिझाईन बघा पारंपरिक मस्त पारंपरिक अशी एकदम ककणीवाला फुगा बोलता ना याला. हे असं फुगे मग वाफेवर आम्ही वाफवतो. खाली पातेल्यात पाणी ठेवलंय आणि वरती हे ठेवलेत. आता झाकण लावतो नाही. किती मिनिटांनी होते नी आता 10 मिनिटांमध्ये ना. आणि इथं आमच्या पोळ्या पण बघा एकच नंबर झाले. आता खीर झाली ना आपली. आता इथे आमचा रस्सा बनवायचा चाललाय कोलबीचा. इथे फुगे झाकण दिलता तुम्ही. झाकण काढायचा होता ना. नव्हता म्हणजे उतरवला. हा फुगेचा आहे. आणि इथे हे घेतल्यात तळायला घेतल्या तुकड्या. आणि इथे पोळ्या झालेल्या आहेत आपल्या. भरपूर टोपली भरून झालेल्या आहेत पोळ्या. आणि इथे आता ताई घेतले रस्सा बनवायला सुरुवात केली. कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतलाय. आता ह्या ताई बनवतील रस्सा. दीदी बनवतील फ्राय. हा मग मी काय करू. चाललो बावट काढायला. पिठोरी काढायला चाललो मी. याच्यात आहे का वरती. यांना आता कोण भेटला नाही वरती काढायला. तर मलाच सरवतील. बघते साईडला हा घे समोरची तो टोप जाऊ द्यायचं. घेऊ घे घे मोठा मोठा येतो. प्रत्यक्ष चढली वरती. आता येईल हा अशी टेक्निक करायची. आता आता मेहनत करून टोप मी नाही खाली काय राव द्या काढलाय. टोप काढले मेहनत करून. राव ते लागत एवढा मोठा गावठी नाही ते जेवायला. चला आता काय काय घेऊन देऊ. कसला झाला गरम. झा पटक्यान लसूण टाकायचा बघा. हाय हाय आपली पहिली तुकडी आलेली आहे. झुमकर फुल तुकडी झुमकर. या अशा यांना ना सगळ्यांना असं कॅमेराने यावाला जाम आवडते. जाम म्हणजे जाम. मुद्दाम येत. तिने सांगितले झुमकर. अरे हो बाबा आधी पहिले रेसिपी दाखवू दे नंतर तुम्हाला दाखवतोय.
असं ना. आता ज्या दाखवते तुम्हाला झूम करून. मला नाही इकडे लसूण ठेचायला घेतलाय. दोन्ही तर वयान 2-2. आता लसूण टाकायचं आपल्याला. मी जेवण करताना तोपर्यंत मी पिठवरी काढते फलट्यावर. आई कुठे आहेत बघते. आईना विचारते फलटा कुठं ठेवलाय. तर ही आमची अशी एक चुलीचा रूम आहे बोलताना तो काहीतरी तो आहे. बघूया आई इथं आहेत का. आई फलटा काय आहे. फलटा नाही आलाय बघ. घराने आलाय. यो काय आहे नाही तर नाही. हा मग या. आता आई घेऊन येतात फलटा तोपर्यंत चला. तर बघा आमची टेड्ड्याची झाडा आणि इथे दुर्वा आहे आम्हाला. म्हणजे कुठंच जावं लागत नाही. सगळं आमच्या घरातच आहे. खायचं पान वगैरे सर्व आहे. चला आता आई येथील फलटा घेऊन तेव्हा मी त्याच्यावर चुन्याने बावले काढीन ते पिठोरीचे. चला तर लसूण साफ केलाय का बघते. हा आई नाही. आईने आपल्याला फसवलं. लसूण नाही दिलं निसून. दिला असं आहे का. म्हणाला आई बरं फसवली आपल्याला लसूण. इथं आम्ही गणपतीचं जेवण पण इथंच पहिल्यापासून इथंच बनवतो. तसं आई आता घेतात रस्सा बनवताना कोलबीचा. फलटा घेतलाय आणि याच्यावर मी आता हा चुना आहे. या चुन्याने ते काय काढायचं असतं चित्र ते काढते. तर मी आता ही पूर्ण काढते नंतर तुम्हाला दाखवते. अशी मी पिठवरी बनवली काढली म्हणजे. आणि इथे कणा घातलाय त्याच्यावर पाट मांडू आणि आई मग मांडतील सर्व कसं. कणा वगैरे घालते मी आणि इथे अर्धी तयारी करून घेतली. नंतर मग ते पाला वगैरे असतं ना पिठवरीचा ते आई मांडते. असा कणा वगैरे झालेला आहे. सजवायचं आहे पूर्ण. आमच्या बाप्पाचा मखर पण रेडी होतंय. दरवर्षी अर्धा काम म्हणजे बहुतेक काम झालेलं असतं. यंदा थोडा कमी झालंय. अजून भरपूर काम आहे. हे इथं पट्ट्या वगैरे लावायचे. मस्त रेड वेलवेट दिसते. आणि इथे हा देवारा. हा ताई भात बनवतात. एक रसा बनवून झालाय त्यांचा. मी आता दुसरा चहा झाला माझा. काहीतरी करतो. खीर चालू आहे ना. झाली नाही आता सुरुवात झाली ना. ही आता लास्ट रेसिपी असेल ना आपली गोड मधली. आणि आता ही मच्छीचा पाहिजे काही तर कापून देऊ का ड्रायफ्रूट वगैरे. चालेल. हे भात घ्या मग ठेवायला इथे. चला जाते मग मी. तयारी करून ये. चालेल ताई. चाललो हा मी येते. चालेल. माझी आता भाकरी भांडी असते नाही तसं. पेमोचं चाललंय तर हार घालते पेमो. चाललो आता मी. वरती पण भरपूर पसारा आहे ते साफ करते आधी. नंतर मग तयारी करूनच खाली येते. झाडांना पाणी घालायला लागेल वाटतं. ते बघ सुकलीन पूर्ण. चल पहिले झाडांना पाणी. इथे मी वर येऊन सर्व क्लिनिंग केली.
किचन वगैरे, कारण आता इथे रात्री काहीच काम करायचं नाही. म्हणजे इथला माझं सर्व काम ओके झालं आहे. आता इकडे सर्व क्लिनिंग केलेली आहे. हे पण साफ झाले. 2 रूम पण साफ केलेत मी. फक्त आता कपडे जुलायचे राहिलेत. ते जुलते आणि मग तयारी करायला घेते. हे कपडे जुलून घेते अगोदर आता. चला खाली वाट बघतात ना ग. आधी वाट लावली. चला सगळे चला फटाफट. बी गेले नाही या ग. वारा लागतंय. बस हॅलो हॅलो या हॅलो हां बस. थँक्यू पायावर टाक. या आरती करा. पिठोरीची पण लावा. बाईच्या लावा लावली. चल आपण पण लावूया ना.
पक्का पगारवाला जेवण बनवणारा जेवण येईल भरपूर दर्शनाची आजपर्यंत तयार लगीन करतात तर बरं ते शिकतय बालिश आहे बरं बालिश अजून मला धडस वारलाय अक्कलवाराची अक्कलवारली गुरुवार चांगले पक्का आयुष्य मिळू दे पगार पक्का मिळू दे होऊ दे पप्पासला थोडासा सोडता व्हिडिओ आवाज आला म्हणजे व्हिडिओ येते ना बोललीस पण नाही पाहिजे चांगला चालू दे देश काकाला तुला भात नारळाची तरी आणि कामाला लागला का ना पेड्यांची पेटी 1.25 किलो कामाला लागून दे लागून दे वाचसरी वरी गौरवला राजला पक्का शिकू दे पक्का पगार दे पक्का दे सगळ्यांना तिला माझे नवरा निघून दे शिकू दे पक्का पगार निघून दे कामाला लागून दे मोठा सागर बारकुसावर निघू दे कॉन्ट्रॅक्टरला शिकू दे ना बिझनेस मान होऊ दे बिझनेस मान होऊ दे देवा बिझनेस मिळू दे नाही मीला लागून दे पहिले पगार नावा सगळ्यांना साड्या आणू दे साड्या नाही लगीन होऊ दे सगळ्या पगार पाणी वाढून दे सगळ्यांना आजार पाणी नको काही हालून पोरांना सगळ्यांना चिल्या मनीषाला चहा कमी होऊ दे 2 टाइम चार किलो पाणी चालला तर तुझे औषध करते माझ्या मी नसलो तरी औषध करते यार तिला येत नाही घंटी घे घंटी घे प्रेम सर्वांगी सुंदर उठे कंठी शोभे माल मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळी मुकुट शोभा शोभरा श्रीरांबर
आपला हिरो आलेला आहे, बॉडीगार्ड सोबत आलेला आहे. बॉडीगार्ड चड्डी आणि आत्याबाई आलेले आहेत. आपल्या आत्याबाईंच्या 2 मुली आलेल्या आहेत. ये लवकर. टीचरला कॉल केला होता मी, लवकर ये म्हणून. दे बॅग. चल अगोदर पाया पड. तुझी पात्री जे पक्का शिकणार आहात, वकील आहात. झाली का बरं पाया इथे माणसासाठी हे आजार पाणी नको लागून दे. हत्याची सानिकाला मस्त नवरा मिळून दे. मोठा सागर न बारका सावर मिळून दे. जिराफ मिळू दे. जिराफ गेंडा मिळत. मंदिराला शिकून दे, नोकरीला लागून दे. मंदिराला उलटा काय सरळ पोर म्हणे लागायचा. सरळ हो सरळ सर अरे तो पुढे तर फुटला फुटला. युनिट मी कसाला बरोबर आता गौरव चालला आपला प्रसाद वाटाला. शेजारी पण जाईल आता वाटाला. पप्पाला देते पहिले त्यांचे. सिनो पण चाललंय प्रसाद वाटाला. सगळ्यांचे वाटा शेजारी जा गौरव. आता येतात 3-2 जण प्रसाद वाटायला बाहेर. तर ही अशी आमची पिठोरी असते. आगरी लोकांच्यात अशी, आगरी कोळी लोकांच्यात अशी पिठोरी पुजतात. आता इथे जेवण वगैरे वाढलीत. आम्ही जेवायला बसली सगळी. आणि आता ही पंगत उठली का मग लेडीज चालल्या. ताई चालल्या. बाय बाय. नाही उपास सोडायचा रे त्यांचा. बाय बाय. उभाला पाठवावं लागतं ना माणसा. हा.